आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी तथागतांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगद्वंद बुद्धांनी त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दुष्ट बनतात. पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रक्षाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा देते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगले असतात आणि अशा कुशल आचरणापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी तथागत बुद्धांची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते तथागतांचे शिष्य झाले. 2. जग हे सदाचरणाचे धम्म राज्य बनवणे. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीचा मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकवणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर देते. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकाचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवाचे शासन चालते, नरक राज्यात दृष्टांचे राज्य चालते. इहलोकाच्या राज्यासंबंधी वाद आहे ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते. त्याचप्रमाणे देवांचे सार्वभौमत्व त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते देवांच्या सार्वभौमत्वाखाली येईल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मांमध्ये स्वर्ग राज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्ग राज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवेल त्यालाच येथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास येथे लाभतात. सर्व धर्म असे उपदेशतात की या स्वर्ग राज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्मांचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय याला तथागत बुद्धांचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असेच तथागतांनी लोकांना सांगितले नाही. तथागतांचे म्हणणे असे की सदाचरणांचे राज्य इहलोकाचे आहे आणि त्याची प्राप्ती सदाचरणशील आचरणानेच घडते. तथागतांनी असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसाशी सदाचरणानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच तथागतांचा धर्म इतर धर्मांपासून वेगळा पडतो. तथागतांचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यावर भर देतो. तथागत बुद्धांनी या त्रयेवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारे दुःखे ही सदाचरणानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसवले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावे लागतात असे तथागत उपदेशतात. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकवले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकवले पाहिजे. ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उद्देश तथागत बुद्धांनी शिकवले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञयाजन शिकवण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना तथागत बुद्धांनी हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक महावीर असे मानत असत की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विमोचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच उरत नाही.
किंवा राहत नाही. भविष्य काळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते, आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो. त्यामुळे वेदनांचा क्षय होतो आणि वेदनाक्षयामुळे सर्व दुःखांचेच उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर तथागत बुद्धांनी असा प्रश्न केला की तुम्हाला असे सांगता येईल का किंवा की इथे आता या जन्मात दुष्ट प्रवृत्तीचा उच्छेद झाला आणि सत्प्रवृत्तीची आल्या निर्माण झाली? याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा तथागत बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्ट वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनात शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? तथागत बुद्धांच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती ही चिरस्थानी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच तथागत बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्कार आणि वळण लावण्याला प्रथम स्थान दिले आहे. धर्माचा दुसरा उद्देश तथागत बुद्ध अत्यंत महत्त्वाचा मानतात, तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सलेख सुत्तामध्ये तथागत बुद्धांनी या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे तथागत म्हणतात, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनवले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोरात निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण याच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्रे यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दृष्टसंगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत, विवेकांचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणवले पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. तथागत असे म्हणतात की इच्छा, संकल्पशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे क्षुंद माणसाने करावयाचे संकल्प तथागतांनी जे वर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. तथागत बुद्धांच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. ख. धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो प्रजेलाच महत्त्व देतो. 1. धम्माला सद्धम्माचे रूप तेव्हाच प्राप्त होते जेव्हा शिक्षण सर्वांसाठी खुले करतो. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळे ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असले पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तैर्यवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकी ती फक्त या तैर्यवर्णिकांतील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असो, त्याप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाच्या काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध तथागत बुद्धांनी बंड उभारले. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे तथागत बुद्ध शिकवित असे. पुष्कळ ब्राह्मणांनी तथागतांच्या मताला विरोध केला.
लोहितच्या ब्राह्मणांबरोबर झालेला तथागतांचा वादविवाद तथागतांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून तथागत आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता तथागत शाल वाटिका या नावाच्या शाल वृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शाल वाटिकेत लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शाल वाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडे आणि धनधान्याने भरलेले प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसन्नजित याने या ब्राह्मणाला सर्वाधिकार सहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे ते लोहितच्या ब्राह्मणांचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळाले. हे कळाल्यावर लोहितच्याने आपला नाभिक भौसिक यास सांगितले, भिसिका इकडे ये. ऐक, तो श्रमण गौतम येथे उतरला आहे. तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझी प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नाभिक म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूकसंमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले अन्नदानपात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शाल वाटिकेकडे निघाले. तथागत बुद्धांना आणण्यासाठी लोहियाने पाठवलेला दूत तथागत बुद्धांच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहितच्याने ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये असे हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भिसिका ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणांच्या निवासस्थानी गेले आणि तथागतांसाठी जे आसन करून ठेवले होते त्या ठिकाणी जाऊन विराजमान झाले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तथागत नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले अन्नदान पात्र आणि हात धुतले आणि नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान किंवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच्या म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच्या, तुला काय वाटते? तू शाल वाटिकेत राहत आहेस नाही का? होय गौतमा, मी शाल वाटिकेत राहत आहे. लोहितच्या, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शाल वाटिकेवर लोहितच्या ब्राह्मणांचे राज्य आहे. त्याला एकट्यालाच या शाल वाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपयोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. अशा बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणार आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्यांची हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्यांच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसांचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील. गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन. पण ज्यामुळे माणसांचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहितचे सांग, कोसलचा प्रसन्नजित राजा काशी आणि कोसल प्रांतांचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहितचे कल्पना कर, कोणीतरी असे म्हणाला की कोसलचा प्रसन्नजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत. त्याला एकट्यालाच त्या काशी कोसलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसन्नजितच्या आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्यांचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्यांचा हितकर्ता नसेल तर त्यांचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहितच्या,
तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तो एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये. त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसंजित राजा कोसलचा राजा असल्यामुळे त्यांचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणालाही त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेम भावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो, आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहितच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण, विद्या आणि ज्ञान हे स्त्रीशूद्रांना देऊ नये असे म्हणतो, त्यांच्या ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्रीशूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो, तो दुसऱ्यांच्या मार्गाला अडचणी उभ्या करतो, तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्यांचे हित चिंतित नाही, तो त्यांचा शत्रू ठरतो, आणि तो जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो तो सिद्धांत गैर आहे. नमो बुद्धाय. जय भीम.